कोणी कुठला सनातनी बाबा येतो आणि महाराष्ट्रातील संत आणि महाराजांवर बोलून जातो, असा पॅटर्न गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात समोर येत आहे। अशातच आता सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्याने व्हायरल असलेल्या बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महात्म्यांवर गरळ ओकण्याचं काम केलंय। यावेळी बागेश्वर बाबांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जावळ शोध लावला आहे। याची कोणत्याच इतिहासकाराला आतापर्यंत माहिती नव्हती। नेमकं काय बोललेत बागेश्वर बाबा, जाणून घेऊयात सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। हा वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबांच्या वक्तव्याची भर पडली आहे। काल नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने भारत दुर्गा मंदिर उभारण्यात येत असून या मंदिराचा शिलान्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केलं। कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराज यांच्या जवळ गेले, आता युद्ध लढणार नाही असं सांगितलं आणि राजपाट सांभाळण्यास सांगितलं। रामदास स्वामींनी सांगितलं की ठीक आहे, आता हे राज्य माझं आहे, शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचं संचालन करा असं विधान केलं। या मुद्द्यांवरून आता वाद पेटला आहे। या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी आरएसएसचं कौतुकही केलं होतं। नेमकं धीरेंद्र कृष्ण शास्त्री काय म्हणाले ते ऐका। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। या कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केवळ ऐतिहासिक संदर्भच नव्हे तर महाराजांनी उपस्थितांना दिलेला सल्ला देखील वादग्रस्त ठरलाय। हिंदूंनी 4 मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावं असं विधान त्यांनी या कार्यक्रमात केलंय। लोकसंख्या नियंत्रणावरून देशात राजकीय खडाजंगी सुरू असताना एका धार्मिक व्यासपीठावरून असं आवाहन करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। विरोधकांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सार्वजनिक मंचावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत केलेलं वक्तव्य ऐतिहासिक सत्याशी विसंगत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। विरोधकांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध केल्याने हा वाद आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत। कारण बागेश्वर बाबा याआधी शिवरायांबद्दल बरळला, शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान जसं वाऱ्याच्या वेगाने पसरलं तसं बागेश्वर बाबावर शिवप्रेमींनी टीकाही केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसं पाहिलं तर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं हे पहिलं वक्तव्य नाहीये की जे वादात सापडलंय।
झालंय. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी लोकांच्या समस्या दिव्य शक्तीने ओळखण्याचं आणि उपाय सांगण्याचे दावे केलेत आणि यावरून अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर झालाय. याआधी काही भाषणांमध्ये महिलांच्या वेशभूषेबद्दल मत त्यांनी व्यक्त केलं होतं, त्यामुळे देखील ते वादात सापडले होते. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेहमीच वादात सापडतात. आता या प्रकरणात धीरेंद्र कृष्ण शास्त्री काय भूमिका घेतात? महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बागेश्वर बाबा माफी मागणार का किंवा यावर काही स्पष्टीकरण देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.